एक तासाहून अधिक कालावधी उलटून गेलेला आहे। बैठक अजूनही सुरूच आहे। चोक्कलिंगम यांच्या पुढे सर्वपक्षीय नेत्यांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। हे प्रश्न मांडत असतानाच त्याची उत्तरही निवडणूक आयोगाकडून, निवडणूक आयुक्तांकडून अपेक्षित आहेत। मात्र कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर या सगळ्या नेत्यांना अजून तरी मिळत नाही। त्यामुळेच जोवर निवडणूक मतदार याद्या अद्ययावत केल्या जाते तोवर मतदान घेऊ नये असं म्हटलं जाते। मतदान कुठे जाते ते कळत नाही असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केलेला आहे। जे मतदार मतदान करतात ते कुठे जाते हे कळतच नाहीये असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। सर्वपक्षीय नेत्यांकडून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मतदान कुठे जाते असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अनेक महत्त्वाचे मुद्दे सापडतच नाहीयेत, ते अद्ययावत केले जावेत, मतदार याद्या अद्ययावत कराव्या आणि जी नावं वगळली आहेत त्याबाबतचा तपशील सुद्धा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिला जावा, तो का लपवला जातोय असा सवाल उपस्थित केला जातोय। तो लपवण्यामागे काही राजकीय छुपे हेतू आहेत का असा सवालही यावेळेला उपस्थित केलाय। निवडणुकीसाठी आता व्हीव्हीपॅट आणा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मतदान कुठे जाते ते कळत नाही, त्यामुळेच व्हीव्हीपॅट मशीन्स आवश्यक आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर ईव्हीएम हॅक केलं जातं हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सतत विरोधकांकडून उपस्थित केला जातोय, म्हणूनच व्हीव्हीपॅट मशीन्स आणले, मात्र तीही कमी पडतात। त्यामुळेच व्हीव्हीपॅट आणा आणि मगच मतदान घ्या असा मुद्दा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही उपस्थित केलेला आहे। कारण आपण केलेलं मतदान हे कुठे जातंय हे जाणून घेण्याचा अधिकार मतदाराला आहे। देशात आत्ता कुठे निवडणुका होत आहेत का तर तसं नाही। अनेक वर्षांपासून ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात, मतदान केलं जाते, मात्र गेल्या काही वर्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप या शिष्टमंडळातल्या सगळ्याच नेत्यांनी केलाय। निवडणुकीसाठी आता व्हीव्हीपॅट आणावेत असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलं होतं। जयंत पाटील यांनी काय आक्षेप घेतले ते आपण बघतोय। आयोग म्हणतोय की पत्रच आलेलं नाही, आमच्याकडे मात्र पुरावे आहेत असं जयंत पाटील सांगतात। अनेक घरं अशी आहेत जे अस्तित्वात नाहीत पण तिथे मतदार आहेत। दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापर करा आणि दुबार मतदार काढून टाका असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। एक तासाहून अधिक कालावधी झालेला आहे। बैठक सुरू आहे, मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। आताची ही अपडेट, तासाभराहून अधिक काळापासून ही बैठक सुरू आहे, मात्र या बैठकीतून आता राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या बैठकीतून बाहेर पडलेत। राज ठाकरे यांनी कुठले मुद्दे उपस्थित केले ते बघा। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय आढळतंय, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी, अनेक ठिकाणी अशा बाबी उघड झालेल्या आहेत। त्या संदर्भातले पुरावेही मनसे देणार आहे। निवडणूक लागलेली नाही तर मग मतदार नोंदणी बंद का केली असा सवालही राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांपुढे उपस्थित केलाय। जे आज 18 वर्ष वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरेंनी म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। या बैठकीदरम्यानच राज ठाकरे यांनी ही मागणी इथे मांडलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवण्याची मागणी त्यांनी केली आहे। निवडणूक आयुक्तांसोबत सध्या ही बैठक सुरू आहे, मात्र निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।